तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड बद्दल मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार विद्यार्थी मित्रांनो, की नक्की कॅप राऊंड असतो का, यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे, कोणते स्टुडंट याच्यासाठी इलिजिबल आहे, कोणते स्टुडंट इलिजिबल नाहीये, आणि कशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेज कॅप राऊंड थ्रू भेटते. ओके, तर खूप म्हणजे लेंदी प्रोसेस करून बाकी तुम्हाला चॅनल्सवर किंवा बाकी ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलं जातं. पण या चॅनलवर आपलं काम आहे की जे पण महत्त्वाच्या गोष्टी असतात, जे पण हार्ड कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, ते सिंपल वे मध्ये एक्सप्लेन करायचं. तर त्यासाठी मी स्क्रीन थोडीशी आता झूम केली विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुम्हाला नीट समजावं. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो की कॅप राऊंड नक्की असतं काय. ओके, हे इतकं नाव तुम्हाला जे ते आता बघायला भेटेल 2-3 महिन्यांसाठी, जेव्हापर्यंत तुमचं काउन्सिलिंग वगैरे चालेल. तर कॅप राऊंड नेमका असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण तुमची ऍडमिशन प्रोसेस असते ना, यामध्ये तुमचे रिझल्ट वगैरे लागतात किंवा जे ते तुमचं ऍडमिशन होतं, त्या प्रक्रियेला आपण जे ते कॅप राऊंड बोलू शकतो. ओके, आणि कॅप राऊंड म्हणजे यावर्षी जे ते सीईटी सेलने जे ते नवीन एक उपक्रम राबवला आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 कॅप राऊंड यावेळेस बघायला भेटतील. ओके, मागच्या वर्षापर्यंत ते 3च होते आणि त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही बघू शकता की लॉकडाऊनच्या टाइम पिरियडमध्ये 2च कॅप राऊंड राहायचे, पण आता जे ते 4 कॅप राऊंड तुमच्या समोर आले. ओके, यामध्ये नक्की स्टुडंटचा फायदा होणार आहे भरपूरशा. पण त्यामध्ये तुम्हाला नक्की काय करावं लागतं हे बघा विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात आधी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली असेल, त्यानंतर ग्रीव्हन्सेस टाइम पिरियड असेल, तो तुम्ही पार केला असेल तर तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. ओके, जर फायनल मेरिट लिस्टमध्ये सक्सेसफुल तुमचं नाव असेल तर तुम्ही समजून घ्या की कॅप राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल आहात. ओके, आणि त्याच्यानंतर जे ते नेक्स्ट प्रोसेस येते ती म्हणजे सीट मॅट्रिक. जे पण कॉलेजेस असतात यावर्षी पार्टिसिपेट करणार आहे, तर त्यांचं नाव जे ते सीट मॅट्रिक्स मध्ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि सर्व इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिटेली शेअर करतोय. तो व्हॉट्सअप ग्रुप एकदम लिमिटेड स्टुडंटसाठी आणि त्याचा कोटा पण लवकरच फिल होणार आहे. जर तुम्हाला न्यू व्हॉट्सअप ग्रुप पाहिजे असेल तर कमेंट करा न्यू व्हॉट्सअप ग्रुप. ओके, मी तुमच्यासाठी जे ते न्यू व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करेल किंवा एक्सटेन्शन लिंक तुम्हाला मी म्हणजे आता जी पण करंटली व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, जर तो अवेलेबल असेल तर नक्की तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके, सगळे अपडेट्स वगैरे डिटेलमध्ये मी तुम्हाला शेअर करेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठे होतो, सीट मॅट्रिक्सवर. जर सीट मॅट्रिक्स तुमचा रिलीज झाला ना, त्याच्या पुढच्या दिवशीच विद्यार्थी मित्रांनो तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होतं. आता तुमच्या मनात डाऊट असेल की दादा ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये नेमकं करता काय. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली असेल, ओके, जर तुमची कॉलेजची लिस्ट रेडी असेल, जितके पण कॉलेजेस तुम्ही ऍड केले असेल तुमच्या पर्सेंटाईल वाईज, तुमच्या कॅटेगरी वाईज, तुमच्या रँक वाईज, ओके, तुमच्या कट ऑफ वाईज, तर त्या सर्व कॉलेजेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये फिल करायचे. ओके, तर वेबसाईटवर जायचं, तिथे तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं, ऑटोनॉमस असेल, नॉन ऑटोनॉमस असेल, प्रायव्हेट असेल, कोणतीही असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करायचं असेल. जे पण पर्टिक्युलर सिटीमधले कॉलेज हवे असेल त्या सिटीला सिलेक्ट करायचं आणि त्यानुसार कॉलेजेस ऍड करत जायचे. ओके, ऍड केल्यानंतर त्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या सिटी म्हणजे कोणत्या कॉलेजला तुम्हाला कितवा प्रेफरन्स द्यायचा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि हे सर्व जर तुम्हाला नको असेल की एवढी झंझट नकोच दादा, कोणत्या कॉलेजला कितवा प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या सिटीमध्ये द्यायचा, हे आम्हाला तर माहितीच नाही, तर मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देईल. फक्त ती तुम्हाला तिथे जाऊन कॉपी पेस्ट करायची. ओके, तर फॉर्म तर तुम्हाला फिल करावं लागेल, पण जी पण प्रेफरन्स लिस्ट राहील ना कॉलेजची ती मी बनवून देईल. ओके, मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देईल. त्याची प्राइस फक्त 499 रुपीज. आता तुम्ही विचाराल कराल की दादा याच्यामध्ये आम्हाला फायदे वगैरे काय भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फायदा हा आहे की कंप्लीट गायडन्स तुम्हाला जे ते मी प्रोव्हाइड करेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे पण डाऊट्स वगैरे असतील ते क्लिअर करेल. व्हॉट्सअप सपोर्ट भेटेल, कॉल सपोर्ट भेटेल. प्रेफरन्स लिस्ट जी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते या काउन्सिलिंगचा, ती म्हणजे कॉलेजची लिस्ट असेल, ती मी स्वतः तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल वाईज, तुमची कॅटेगरी वाईज मी बनवून दिली. ओके, फक्त व्हॉट्सअपवर हाय टेक्स्ट करा, मग नंतर मी तुमचे डिटेल्स मागेल, तुमचं नाव, तुमची पर्सेंटाईल, कोणत्या गावात तुम्हाला कॉलेज पाहिजे, कोणती कॅटेगरी तुमची आहे आणि किती पर्सेंटाईल तुम्हाला पडले आणि नीटचा स्कोर जर असेल तर तो. तर बस फक्त एवढ्या गोष्टी तुम्ही मला शेअर करायच्या. त्यानुसार मी तुम्हाला टाइम पिरियडच्या आत जे ते कॅप राऊंडच्या आत तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून दिली. ओके, तर फक्त 499 कॉस्ट आहे, तर नक्की जाऊन एंटर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट स्टेप येते, जर तुम्ही ऑप्शन फॉर्म सक्सेसफुली फिल केला, तो फॉर्म जो आहे तो सबमिट केला, तर फक्त 2 डेजचा तुम्हाला वेट करायचा. ओके, 2 दिवसांचा वेट करायचा आणि त्यानंतर जे ते फर्स्ट कॅप राऊंडचा तुमचा रिझल्ट येऊन जाईल. ओके, फर्स्ट कॅप राऊंडच्या रिझल्टमध्ये तुम्हाला कळेल विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जी ती कोणती कॉलेज अलॉट झाली आहे. ओके, तर ते कॉलेज जी पण असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न, पण ती कॉलेज तुम्हाला अलॉट झाली असेल. ओके, मग त्यानंतर तुम्हाला जे बरेचसे ऑप्शन भेटतील, ते म्हणजे फ्रीजचा ऑप्शन भेटेल, बेटरमेंटचा ऑप्शन भेटेल आणि त्यानंतर जे ते ऑटो फ्रीजचा पण एक ऑप्शन भेटेल. ओके, म्हणजे ऑटो फ्रीजचा ऑप्शन तर तुम्हाला डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावंच लागेल आणि त्यासोबत जे ते नॉट फ्रीज एक असा ऑप्शन तुम्हाला भेटेल. ओके, तर एवढे ऑप्शन भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रीजचा अर्थ हा आहे की तुम्ही जे पण कॉलेज भेटते त्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता. जर तुम्हाला जी कॉलेज भेटली त्याच्याहून चांगली कॉलेज हवी असेल नेक्स्ट कॅपमध्ये तर बेटरमेंट करा. जी कॉलेज जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सला दिला असेल किंवा सेकंड कॅप राऊंडमध्ये फर्स्ट 3 प्रेफरन्समध्ये असेल किंवा थर्ड कॅप राऊंडमध्ये फर्स्ट 6 प्रेफरन्समध्ये जर ती कॉलेज असेल तर ती ऑटो फ्रीज होईल. तर हा नवीन रूल आहे, तो मी काउन्सिलिंगमध्ये जास्त करून एक्सप्लेन करेल. तो काउन्सिलिंगसाठी नक्की एनरोल करा. ही सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये तिथे शेअर करतो. ओके, आणि अशा प्रकारे तुमची लिस्ट बनवतो. ऑटो फ्रीजचा एक पण कॉलेज होत नाही, सोबत तुमच्या पर्सेंटाईलवर बेस्ट कॉलेज 100% तुम्हाला भेटतात. ओके,
आणि लास्ट असतं ते म्हणजे जे नॉट फ्रीज, जी कॉलेज भेटली त्यामध्ये नको असेल ऍडमिशन तर नॉट फ्रीज करा. सिंपल स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण हा हे तितकंच महत्वाचे पण स्टेप आपण यांना बोलू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व स्टेप जे ते आम्ही काउन्सिलिंगमध्ये डिटेली कव्हर करणार आहोत आणि सोबत तुमची कॉलेजची लिस्ट पण आम्हीच बनवून देणार आहोत. जे पण पेड मटेरियल असेल ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड होतील. जर तुम्हाला फक्त कॉलेजची लिस्ट हवी असेल 99 रुपीज त्याची कॉस्ट, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, फक्त जा आणि त्याची जी कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा. ओके, आणि जर काउन्सिलिंग हवी असेल तर 499 ची कॉस्ट आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी जास्त इन्फॉर्मेशन आपण बी फार्मसीची कव्हर करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ, ही पीडीएफ जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला पीडीएफ अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ऍडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही पीडीएफ फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाइट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या पीडीएफमध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या पीडीएफचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या पीडीएफला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही पीडीएफ तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज हा पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जे ते आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो, तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो युट्यूब वर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे, कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट्स जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.